आणि आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, त्याच्यामुळे त्यांनाही मी वंदन करतो. तर खरं तर मी काही गोष्टी सांगणार आहे, मी वकील म्हणून ऐकून घ्या. कारण की मी जर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी, आईवनी, वडिलांनी सांगितलं, लाजून सांगितलं तर तुम्हाला ते कळणार नाही. त्याच्यामुळं मी कसं, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आणि वकिलांकडे गेलं की खरं बोलतो, की सगळं सांगतो की काय झालं काय नाही. त्याच्यामुळं मी जे बोलतोय त्याला काही हसण्यासारखं हे घेऊ नका, किंवा सर असं का म्हणायलेत आणि वकील साहेब असं का बोलायलेत, असं काही नाही. मी एक कायदा सांगतो की भारतामध्ये 2012 मध्ये पोस्को प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट, म्हणजे बाल लैंगिक अत्याचार, ते इंग्लिशमध्ये आहे. मी कायदा हा खूप वास्ट आहे. म्हणजे सर मला थोडं बोलायला वेळ दिला तरी चालेल ना? हां, तर कायदा खूप म्हणजे मोठा आहे. ते कायदा काय आहे मी तुम्हाला हे करणार नाही, पण ते कायदा कसा हे होतो म्हणजे अंमलात येतो, आपल्याला संरक्षण कसं करतं, त्या कायद्याचं मूळ घटक काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुझं नाव काय बाळा? इकडे. हां, ये इकडे थांब. नाव काय? निखिल. मी तुला काही गोष्टी सांगतो, ते फक्त सगळ्यांसमोर मी जे जे सांगेन ते तुझ्या शरीराला हे कर. तुझा चेस्टचा भाग दाखव सगळ्यांना, छातीचा. तुझ्या कमरेच्या खालचा भाग दाखव, तुझ्या पाठीमागचा दाखव. हा, तर बस निखिल, मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. आज समाजामध्ये वयाच्या 5 वर्षापासून ते म्हणजे नाबालिक मुली आहेत, जे 18 वर्षाच्या खाली आहेत, ते मुलं आणि मुली दोन्हीही लैंगिक अत्याचार करतात. म्हणजे एक भाषेमध्ये बोलत तर आपण सगळे ऐकतो की बलात्कार, म्हणजे स्पष्ट पेपरमध्ये तुम्ही वाचता की बलात्कार. मी निखिलला हे का सांगितलं, त्याला का बोलवलं, की आपण सामाजिक जीवनामध्ये जगताना, आपण शाळेमध्ये, ऑटोमध्ये येतो, बाहेर जगतो, आपणाला नकळत कोणीतरी आपल्या शरीराला चांगला स्पर्श, तो चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, म्हणजे मी जे जे गोष्टी सांगितल्या निकेशला, चेस्टचा, कमरेच्या खालचा भाग, पाठीमागचा भाग, हा जो चांगला आणि वाईट स्पर्श आहे, हा चांगला स्पर्श तुम्हाला कोण करतं? लहान मुलं आहेत तर आई आंघोळ घालताना करते, वडील घेतात, जवळ घेतात, मोठे भाऊ बहीण लाडाने घेतात, आपल्या बहिणीला लाडाने घेतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त हा जो वाईट स्पर्श आहे, ह्याच्या व्यतिरिक्त कोणी केलं पाहिजे का तुमच्या अंगाला? सांगा बरं मला, सांगा, जोरात सांगा. नाही केलं पाहिजे की नाही? हा तुमच्या शरीराचा भाग आहे की नाही? ह्याला कोणी लावू शकत नाही. हा, तुम्ही दवाखान्यात जाता, पण आई वडिलांना घेऊन जाता, पण ते डॉक्टर करतात. पण ते डॉक्टर काय करतात, काहीतरी तुमचं अडचण आहे, तुम्हाला काहीतरी ऑपरेशन असेल, तुम्हाला काहीतरी झालं असेल, तो भाग वेगळा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी काही केलेलं हे तुम्हाला आता आवडेल का? करू देणार का कुणाला? हा, आपल्या समाजामध्ये जी वाईट वृत्ती चालू आहे, 5 वर्षापासून बलात्कार जिथं ऐकतो, आपणाला चांगला आणि वाईट स्पर्श हे माहीतच नसतं. जेव्हा जेव्हा असा स्पर्श होईल तेव्हा तुम्ही काय करणार? तुमच्या आई वडिलांना, तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगायचं. मी कायदा नाही सांगणार, कायद्यामध्ये त्याला जन्मठेपाची शिक्षा आहे, तो कायद्याला काय आहे ते नाही. मी तुम्हाला कायदा कसा हे होतो तेवढं सांगतो बाळांनो. जे जे हे मी सांगतोय की तुम्हाला चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. आता तुम्ही कधी कधी बसमध्ये जाता, ऑटोमध्ये येता, तुम्हाला काही ठिकाणी नकळत कोणीतरी म्हणजे अज्ञात व्यक्ती असतं, ज्याचा तुमचा संबंध नसतो, ते तुम्हाला चुकीचा स्पर्श करतात, तुम्हाला हाताने ओढतात. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला होऊ द्यायचे नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा तुमच्या आई वडिलांना, पालकांना, तुमच्या शिक्षकांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं असतं. आणि मी इथे 10वीच्या मुली आहेत सर, तर मी 9वी 10वीच्या मुलींना स्पष्ट सांगतो, मी कोर्टात आहे, मी वकील आहे, मी भरपूर केस पाहिलेले आहेत. अक्षरशः 10वीच्या मुली, 9वीच्या मुली, मी मुलीचं उदाहरण घेतो, मी तुमचं म्हणून घेत नाही, एक मुलगी म्हणून सांगतो. ह्या वयामध्ये माणसामध्ये, शरीरामध्ये बदल होतात, अट्रॅक्शन वाढतं, पुढच्या मुलांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होतो. त्यानिमित्त आपण इंस्टाग्राम असतं, आपलं फेसबुक असतं, मैत्री होते, त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. बरेच सर इथून मुलं मुली 9वी 10वीच्या मुली काल लातूरमध्ये
2 मुली, अल्पवयीन मुली, त्यांचं नाव जाहीर करत नाही, कोणी करत नाही, मी बी करणार नाही, अल्पवयीन मुली त्यांना बाहेर राज्यातून जाऊन आणावं लागलं. म्हणजे मला असं विनंती आहे की आपणाला ह्या वयामध्ये हार्मोन्स बदल होतात मुलींच्या, ज्या मुलींचे जे हार्मोन्स असतात ते बदलतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अट्रॅक्ट होता. तुम्ही इंस्टाग्राम वापरता, तुम्हाला अनोळखी फ्रेंडशिप रिक्वेस्ट येते, तुम्हाला चांगलं बोलतात, फेसबुकला हे करतात आणि तुम्हाला कुठेतरी घेऊन जातात. तुम्हाला असं नाही की तुम्हाला तुमच्या शेजारचाच नाही, तुम्हाला लांबून, म्हणजे तुम्ही इथे जरी राहिलात ना तर इंस्टाग्रामवरून तुम्हाला दिल्लीसारख्या ठिकाणाहून कुणाची तरी अनोळखी व्यक्तीची मैत्री होते. मग ते तुम्हाला सांगतात मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यासोबत लग्न करतो, आपण हे करू. तर मी मुलींना सांगतो तुम्हाला की अशा कुठल्याच गोष्टीमध्ये अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ नका, कुणाला बोलू नका. तुम्ही त्या वयामध्ये तिथे जाता, तुमच्यावर चुकीचं करतं, तुम्हाला स्पष्ट सांगतो, तर तुम्हाला अक्षरशः विकलं जातं, खरं सांगतो. आणि एकदा तुम्ही जर गेले, प्रॉस्टिट्यूशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, मुलींचा खूप दुरुपयोग करतो. माझं एवढं म्हणणं आहे की मुलींना तुम्ही असल्या कुठल्याच ह्याच्यामध्ये बळी पडू नका. कारण की आपले आई वडील आपल्याला खूप चांगलं शिक्षण देतात, आपण खूप चांगलं शिक्षण करत असतो. पण हे मी म्हणत नाही की तुम्ही आहात त्याच्यामधले, मी बिलकुल म्हणणार नाही. पण हे समाजामध्ये भरपूर चाललेलं आहे. आमच्याकडे भरपूर केसेस येतात, पाहतो मुली पळून जातात, नंतर त्या मुलींना लैंगिक अत्याचार केले जातात, काही मुली प्रेग्नेंट राहतात. त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी हा कायदा सांगायला नाही आलो, पण कायदा कसा घडतो ह्याचं तुम्ही काळजी कसं करावं हे सगळं सांगायला आलो. त्याच्यामुळं ह्याच्यानंतर मला असं वाटतं की तुम्हाला हे कायदा समजला. काही तुम्हाला असं अडचण वाटते का, की तुम्ही जर तुम्हाला असं अडचण वाटत असेल की सर आम्हाला आणखीन काहीतरी सांगा, की ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आणखीन बोलतो. मी तुम्हाला कायदा कसा घडतो ते सांगितलेलं आहे. तुम्हाला जर आणखीन जर काही प्रश्न असतील माझ्याकडे तर तुम्ही मला बिनधास्त विचारा. आणि ह्या कायदा खूप कडक आहे. ह्या कायद्याला जन्मठेप, फाशीची शिक्षा होते हे झाल्यानंतर. पण आपली तोपर्यंत खूप इमेज डाऊन होते, आपलं डिप्रेशनमध्ये जातो, आपल्या आईवडिलांचं हे होतं, आपण कुठेतरी पळून जातो, 15-16 वर्षामध्ये प्रेग्नेंट राहतो, आपलं गर्भपात करावा लागतो. म्हणजे हा कायदा त्याच्यासाठी केलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडून नये म्हणून. या कायद्याला न्यायालय खूप कडक शिक्षा आहे, फाशीची आणि जन्मठेपापर्यंत शिक्षा आहे. पण त्या शिक्षा करणाऱ्यापेक्षा आपण बळी का पडायचं. आपण जर काही गोष्टी घेतल्या नाही, समजा मी एक फ्रेंड रिक्वेस्ट आली अनोळखी, फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला कोणी पाठवलं आणि मी त्याला बोलतच नसेल तर हे पुढे सगळं घडणार आहे का, सांगा बरं मला. नाही ना. मग ह्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या बळी पडू नका. मला वाटते सर कायद्याचं मी सांगितलेलं आहे. जरी आणखी जर काही ह्या कायद्याबद्दल, बाल लैंगिक अत्याचार पोस्को बद्दल जर तुम्हाला काही अडचणी वाटत असतील तर मला इथे सांगा. आणि जरी तुम्हाला कोणी खरंच असं पर्सनल त्रास देत असेल, तुमच्या आई वडिलांना सांगा. आणि जर तुम्हाला एकांतात वाटलं असेल की नाही सर मला बोलायचं आहे आणि मला असा त्रास देत आहे तो मुलगा आहे, तुमचं नाव न्यायालयामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये जाहीर कुठंच होत नाही, तुमचं नाव पेपरला येत नाही. पण अत्याचार सहन करायचा नाही. नाहीतर मला कोणीतरी जबरदस्ती करायला, तुझ्या घरच्यांना मारून टाकतो, मी सांगत नाही, हे जे करत असेल तर तुम्ही त्याला बळी पडू नका. तुम्ही बिनधास्त आई वडिलांना सांगा, पोलिसांना सांगा, तुमचं नाव कुठेही जाहीर होत नाही. तुम्ही फक्त लढा. की असं नाही की बाबा मला माझ्या कुणीतरी यायलंय आणि मला चाकू दाखवायलंय, तू मला हे कर, माझ्यासोबत चल आणि माझ्यासोबत गावाला चल, असं असेल तर तुम्ही बिनधास्त सांगा, असं काही हे करू नका. मी एवढं बोलून माझं इथं भाषण थांबवतो, कारण की भरपूर मान्यवर आहेत आणि कायदा पण खूप मोठा आहे. त्याच्यामुळे मी इथेच थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.